अमरावती महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय विशेष सर्वसाधारण सभेत प्रभाग क्रमांक 22च्या विकासाचा मुद्दा ठळकपणे पुढे आला। नगरसेवक अजय जयस्वाल यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांच्या मूलभूत गरजा आणि प्रलंबित प्रश्नांवर ठामपणे आवाज उठवत प्रशासनाचे लक्ष वेधले। सभेदरम्यान त्यांनी सर्वप्रथम बडनेरा येथील मोदी हॉस्पिटलमधील अनेक दिवसांपासून बंद असलेले प्रसूती केंद्र तात्काळ सुरू करण्याची जोरदार मागणी केली। महिलांच्या आरोग्याशी संबंधित हा अत्यंत संवेदनशील विषय असून याकडे दुर्लक्ष करणे अयोग्य आहे, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले। याशिवाय बडनेरा परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी मंजूर करण्यात आलेल्या 25 लाखांच्या विशेष निधीत वाढ करून तो थेट 2 कोटी रुपयांपर्यंत नेण्यात यावा, अशी ठोस मागणीही त्यांनी मांडली। तसेच स्थानिक व्यापाऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या बडनेरा आठवडी बाजारासाठी असलेली 15 लाखांची तरतूद अपुरी असल्याचे सांगत ती वाढवून किमान 1 कोटी करण्यात यावी, असेही त्यांनी नमूद केले। प्रभाग क्रमांक 22च्या विकासाशी निगडीत इतर अनेक मुद्द्यांवरही जयस्वाल यांनी सविस्तर मांडणी केली। त्यांच्या या भूमिकेला स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले। या बैठकीत मांडण्यात आलेल्या मागण्यांमुळे प्रभाग 22च्या विकासाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। मागच्या काही वर्षात दवाखाना बंद झाला आहे, तिथं प्रसूती वगैरे सगळं होत होते, चांगला विषय चालू होता आणि आता ते दवाखाना बंद आहे। हो, आता दवाखाना बंद आहे, तर तुम्हाला एक विनंती आहे की विशेष तरतूद म्हणून तो दवाखाना चालू करण्यात यावा, कारण की बडनेराच्या गरीब लोकांना जखमीमध्ये यावं लागते। मागच्या वेळेस तुम्ही एक घटना झाली होती, पेपरात वाचलं असेल, रस्त्यावर एक प्रसूती झाली, तर अशी घटना आहे व्यवस्था केलेली आहे। होत नाही, कामामध्ये फक्त अजय भाऊ जयस्वालांनी अतिशय चांगला महत्त्व। BCN न्यूज करिता बडनेरावरनं मच्छिंद्र भटकर। आपण पाहत आहात BCN न्यूज। आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।